अग्निहोत्र. अग्नीच्या माध्यमातून सायं प्रातः करायची उपासना म्हणजे अग्निहोत्र. अग्निहोत्र हा वेदांनी सर्वांना दिलेला आदेश असून यज्ञाचे अर्थात सत्यधर्माचे मूलभूत अवडंबर रहित विशुद्ध उपासनेचे हे साधनच आहे. आज जगासमोर एका आश्चर्यकारक नवीन शास्त्राची प्रस्तुती होत असून ते शास्त्र म्हणजेच अग्निहोत्र होय. अग्निहोत्र प्राण ऊर्जा शास्त्र म्हणजेच एक सुपर टेक्नॉलॉजी शास्त्र आहे. मानवजात जितकी पुरातन तितकेच वेद आणि प्राण ऊर्जेच्या सिद्धांतावर अग्निहोत्र हेही पुरातन शास्त्र आहे. या शास्त्राला प्राचीन तत्वचिंतकांनी इष्टकामोक म्हणजेच सर्व इच्छांची पूर्ती करणारे शास्त्र असं म्हटलेलं आहे. आधुनिक शास्त्रज्ञ याला वंडर वेपन म्हणजेच अद्भुत शास्त्र असं म्हणतात. आधुनिक विज्ञान, पॅथॉलॉजी, सायकोथेरपी, रेडिएस्थेशिया, किरिलियन फोटोग्राफी, बॉडी इलेक्ट्रिसिटी इत्यादीच्या सहाय्याने सर्व कसोटीस परिपूर्ण उतरलेले शुद्ध पर्यावरणाचे तंत्र आणि वायू प्रदूषण दूर करण्याचे एकमेव वैज्ञानिक शास्त्र म्हणून अग्निहोत्राची आता संपूर्ण जगाला ओळख पटली आहे. अग्निहोत्रामुळे निसर्गाचे तालचक्र सुचारू रूपाने चालते. अग्निहोत्र म्हणजे काय? ठीक स्थानिक सूर्योदय सूर्यास्त समयास तांब्याच्या किंवा मातीच्या पिरॅमिड सदृश आकाराच्या पात्रात गोवंशाच्या शेणापासून निर्धूम अग्नी तयार करून त्यामध्ये 2 चिमूट अक्षत तांदुळास 2-4 थेंब गाईचे तूप माखून विशिष्ट 2 मंत्र म्हणून अग्नीत आहुती देणे म्हणजेच अग्निहोत्र होय. याचे मुख्य 5 नियम आहेत. 1. तांब्याचे अथवा मातीचे पात्र. 2. गोवंशाच्या शेणाच्या वाळलेल्या गोवऱ्या. 3. 2 चिमूट अक्षत तांदूळांना गाईचेच तूप माखून घेणे. 4. अचूक स्थानिक सूर्योदय तथा सूर्यास्ताची वेळ पाळणे. 5. विशिष्ट वेदमंत्र. अग्निहोत्रासाठी सूर्योदयाचे मंत्र: सूर्याय स्वाहा, सूर्याय इदं नमः. प्रजापतये स्वाहा, प्रजापतये इदं नमः. सूर्यास्ताचा मंत्र आहे अग्नये स्वाहा, अग्नये इदं नमः. प्रजापतये स्वाहा, प्रजापतये इदं नमः. स्थानिक सूर्योदय सूर्यास्ताचे वेळापत्रकासाठी www.agnihotraindia.com, www.shivapuri.org आणि www.vishwafoundation.com या वेबसाईटवर, तसंच विश्व फाउंडेशन शिवपुरी, अक्कलकोट, जिल्हा सोलापूर, महाराष्ट्र, दूरध्वनी क्रमांक 02181 220 708 येथे संपर्क करावा. यज्ञस्थळावर अधिक माहितीसाठी अग्निहोत्र साहित्य तथा माहिती पुस्तकं उपलब्ध आहेत. हा अग्निहोत्र यज्ञ कोणीही करू शकतो. याला कोणत्याही जातीचं, धर्माचं, देशाचं, लिंगभेदाचं असं कोणतंही बंधन नाही. सर्वांसाठी आहे हा अग्निहोत्र यज्ञ. प्राचीन ऋषीमुनींच्या अनुसार मानवाच्या शरीरामध्ये 7 शक्ती केंद्र असतात. ह्या 7 शक्ती केंद्रांमधून इंद्रधनुष्याचे 7 रंग निघतात आणि हेच 7 रंग मानवाच्या शरीराभोवती दिव्य आभामंडळ तयार करतात, ज्याला आपण ऑरा असं म्हणतो. पुण्याचे अग्निहोत्री श्री अजय जाधव यांनी अग्निहोत्राच्या अगोदर आणि अग्निहोत्राच्या नंतर शरीराभोवतीचं आभामंडळ कसं दिसतं हे जाणण्यासाठी किरिलियन फोटोग्राफीद्वारा प्रयोग करून बघितला. आपण ह्या चित्रामध्ये जाधव सरांना
अग्निहोत्र पात्रासमोर बसलेले बघत आहोत. अग्निहोत्र पात्रामध्ये आदल्या दिवसाचं भस्म आहे. हे भस्म आदल्या दिवसाचं असून सुद्धा त्याच्यात भरपूर मात्रेमध्ये प्राणशक्ती म्हणजेच प्राण ऊर्जा आहे. म्हणूनच आपल्याला जाधव सरांच्या शरीराभोवती जांभळ्या गुलाबी रंगाचा ऑरा प्रसारित झालेला दिसतोय. जाधव सरांचं आज्ञाचक्र देखील तीव्र झालेलं आपल्याला भासत आहे. या दुसऱ्या चित्रात आपल्याला प्रत्यक्ष अग्निहोत्र प्रज्वलित केलेले दिसत आहे. ह्यामध्ये आपल्याला प्राण ऊर्जेचे किरण संपूर्ण शरीरभर प्रसारित होताना अगदी स्पष्ट दिसत आहेत. संपूर्ण शरीराभोवती आपल्याला जांभळ्या गुलाबी रंगाचा ऑरा तयार झालेला आढळतोय. यावरूनच हे स्पष्ट होतं की मानवाने जर नेहमी आणि नियमितपणे अग्निहोत्र केले तर त्याला प्राण ऊर्जेचं कवच कुंडलच प्राप्त होणार आणि तो नेहमी निरोगी आणि दीर्घायुषी होणार, यामध्ये शंका नाही.